नमस्कार, MS04 मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। ठाण्यातील हजुरी या विभागातून आपण सर्व लाईव्ह दृश्य पाहतोय। वागळे स्टेट विभागातील हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरात जर आपण पाहिलं तर सकल हिंदू समाज यांच्या माध्यमातून काही वेळापूर्वीच शिवरात्रीनिमित्त महाआरती याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। विजय त्रिपाठी असतील तसेच सकल हिंदू समाजाचे सर्व नेते या ठिकाणी दाखल झालं होतं। 7 ते 8 दिवसापूर्वी साधारण हजुरीमध्ये एक घटना घडली होती। काय नेमकी घटना घडली होती, आपण इथल्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधणार आहोत। दादा, काय सांगाल, काय घडलं होतं? हम यहाँ पे स्थानिक नागरिक हैं। पिछले 40 साल से हम यहाँ पे भाईचारे प्रेम व्यवहार से रह रहे हैं। हमें कभी कोई भय, कभी डर, कभी कोई तनाव, कभी व्याप्त हमको लगा नहीं। हमें किसी भी चीज़ का कोई डर नहीं था। लेकिन पिछले 23 तारीख की जो घटना है, किसी के घर में घुसकर उसके साथ गलत करने की कोशिश, उसके बाद उसको बचाने के लिए मंदिर में चप्पल पहन के आने के कारण हमको अब बहुत डर लग गया है। पुलिस प्रशासन ने ढुलमुल रवैया अपनाया है। उन्होंने लचर काम किया है। अगर वो उसी दिन ठोस काम कर देते तो आज ये कोई भी घटना और आगे ना होने की गुंजाइश है। कुठे घडलं हजुरी, ते काय घडले? हजुरी एक पाणीपुरी वाली महिला होती, तो काय ते बटाटेवाल्याकडे गेलेली, ते बटाटे घ्यायला गेलेली, तर तो माणूस आला तिकडे, तो बोलला मला सुट्टे पैसे द्या, 500 रुपये सुट्टे आहे का? ती बोलली नाही, माझ्याकडे नाही आहे। पहिले भाजीकडे मागितलं त्याने, भाजीवाला बोला माझ्याकडे नाही आहे। मग महिलेकडे मागितलं, महिला बोली माझ्याकडे नाही है। और तो ऐसा बोलत गेला कि भाभी तुमके घर पे रहेगा ना, तुम्हारे तो छुट्टा, तुम धंधा करते हो। तो भाभी बोली नहीं, मेरे घर पे भी नहीं। तो भाभी जाने लगी, तो उसके पीछे 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 जाने लगा। पीछे जाके जैसे वो घर में गई, उसके पीछे से जाके, स्थानिक होता का तो, कुठला बाहेर तो? वो स्थानिक होता, हाँ स्थानिक होता। उनके पीछे से जाके पकड़ लिया, वो चिल्लाई, चिल्ला के वो फिर वो मंदिर में आई। मंदिर में आके, मंदिर में जब आने के बाद तो कुछ लोग चप्पल पहन के उस महिला की मांगणी करने के लिए मंदिर में आ गए। पण ते म्हणतात की चप्पल घातली नव्हती, काय पुरावे नाही आहेत तुमच्याकडे? साहब, यहाँ पे जो स्थानिक थे वो बताएंगे आपको चप्पल थी कि नहीं थी। चप्पल होती का त्यांनी घातलेली काय? सर, ये बहुत गंभीर मुद्दा है। हाँ, पहले हजुरी में भाईचारा का एक अच्छा व्यवहार था। जोरात बोला। हाँ, अभी ये भाईचारा की दूरी ना बहुत खाई में हो गई है, और भाई भाई हो गए हैं। जो चारा थे वो बेचारा हो गए हैं, क्योंकि यहाँ पे जो स्थानिक लोग हैं, रहने वाले हैं, वहाँ के लोगों में इतना डर का माहौल पैदा कर दिया गया है। चप्पल घातली होती का? त्यांनी व्हिडिओ दाखवला, ते व्हिडिओमध्ये म्हणतात की आम्ही चप्पल नव्हती घातली। ते मंदिरच्या आतमध्ये आला होता, त्यांनी आज शब्द बोललेला आहे आणि त्यांनी चप्पल पण घातली होती। ते व्हिडिओमध्ये नाही आहे, पण मी बघितले त्याचे असेल तर पुरावे आपण द्या। हाँ, बोला सर। तो इतना डर, भय का भय व्याप्त हो गया यहाँ पे। हमारे को अब हमारी माताएं बहनें कर रही हैं कि आप यहाँ से बेच के जाओ। आज तक ये डर कभी नहीं लगा था हजुरी में। पिछले 40 वर्ष का हो गया, मैं यहीं पैदा हुआ, यहीं पढ़ा, यहीं बड़ा, यहीं मैं 40 साल का हो गया, लेकिन इतना डर कभी नहीं था। हमारी महिलाएं कर रही हैं, चाबी दे दो किसी को, रूम बेच दो और चलो। काय सांगाल? सर, अभी आपने सवाल पूछा कि उन्होंने चप्पल पहना था कि नहीं, तो चप्पल एकदम 100% पहना था। और काफ़ी लोग पहले आए थे, डायरेक्ट वो लोग अंदर घुसे। और हमारी सबसे बड़ी प्रॉब्लम ये थी कि वो लोग सब डायरेक्ट घुस के वो महिला की मांगनी करने लगे कि वो महिला को आप बाहर निकालो, हम उनसे बात करेंगे। जब हमने उसका विरोध किया कि वो हमारे संरक्षण में अभी मंदिर में है, तो फिर वो लोग ने मतलब हाथापाई की जैसी बात करने लगी। लेकिन हाथापाई हुई नहीं, क्योंकि हमने पुलिस को फ़ोन कर दिया था। पुलिस समय पे पहुंच गई। पुलिस ने काफ़ी हमको अच्छा सहयोग भी दिया इस बारे में। अभी भले पहले जो भी हुआ हो, अभी पुलिस का काफ़ी सहयोग है, लेकिन अगर पुलिस उसी दिन कुछ कर लेती थी तो और ज़्यादा अच्छा होता था। मेन प्रॉब्लम ये हो गई है कि लोग अगर 100-150 का मॉब आ रहा है और वो चप्पल पहना है या नहीं, ये मुद्दा तो ठीक है, एक छोटा सा मुद्दा हो गया। अगर 100-150 लोग हमारे मंदिर में घुस के एक आरोपी का साथ देने के लिए कि उस महिला को निकालो, हम उनसे बात करेंगे। दादा, आपलेच काही हिंदू बांधव आहेत, त्यांनी आपल्या चॅनलच्या माध्यमातून परवा सांगितलं असं की जी व्यक्ती आहे ती व्यक्ती सगळ्यांच्या सुखदुःखात असते, त्यांनी असं काही गेलेलं नाही आणि तो विचारण्यासाठी या ठिकाणी आला होता की काय प्रॉब्लेम झाला। बहुत अच्छा सवाल आपने पूछा है। हाँ, मैं खुद इसके ऊपर जवाब देना चाहता था। हुआ ऐसा है कि वो जो भी जिन्होंने कल या परसों जो भी व्यक्तित्व दिया है अपना, उनका बोलना ये है कि वो अफराक सिद्दीकी जो है हमारे भंडारे में आता है और वो मदद करता है। ये सरासर ये सब झूठ बातें हैं। उनसे हमारा कोई मदद नहीं करता है। ठीक है, विजय त्रिपाठी को बोल रहे थे कि आप उनके घर पे सेवई जाती है। विजय त्रिपाठी जी उनके दोस्त थे बचपन के, ठीक है, लेकिन आज वो फिर भी हिंदू समाज के लिए खड़े हैं। क्यों? क्योंकि उन्होंने गलत का साथ दिया है। अगर वो आए होते यहाँ पे, प्यार से हमको बोले होते कि भाई क्या मैटर हुआ है, आप हमको बताइए। अशी काही घटना घडली नाही, काही लोक म्हणतात कोणाचं काही छेडछाणी किंवा असं काही झालेलं नाही, कोण समोर येत नाही असं म्हणतात। देखिए, वो एक तो स्थानिक नहीं है यहाँ के, इसलिए उनको इस बारे में पूरी जानकारी नहीं है। वो उनका दोस्त है, वो उन्होंने जो भी उनको बताया, उन्होंने आके
कोई भी हिंदू टीका लगा लिया, आपने बोल दिया कुछ भी, आपको पूरी जानकारी नहीं तो आप कैसे बोलोगे? अगर आप स्थानिक होते हैं, 40 साल से हम यहाँ पे रह रहे हैं, आप पता नहीं कहाँ पे रहते हो, आप बोलोगे कि भाई ये बहुत अच्छा आदमी है, तो आप कैसे मान रहे हो? स्थानिक लोगों से आप किसी से भी पूछिए ना। और ये बात हिंदू मुस्लिम की नहीं हो रही है, मुस्लिम समाज के ऊपर हमने इल्जाम नहीं लगाया है। अगर कोई बोल रहा है कि वो 2 लोग मुस्लिम समाज का चेहरा हो गए हैं, तो ये उनकी गलती है। हम किसी हिंदू मुस्लिम की बात नहीं कर रहे हैं, लेकिन जो हमारे साथ हुआ है, अगर कोई उनका साथ दे रहा है तो हम उसका विरोध करेंगे और पूरी तरीके से करेंगे, इसमें कोई दो राय नहीं है। क्या हुआ था? वही वो औरत भाजी लेने गई थी तो आई, वहाँ से आई तो उससे बोला खुला पैसा दे दो, तो बोली मेरे पास खुला पैसा नहीं है। पीछा करते करते उसके घर तलक आया तो उसने अंदर घुसी अपने घर के अंदर। ये आपको किसी ने बताया कि आप खुद हुआ थे? उसने खुद बताई, और जब बताई ऐसा बता के तो उसको घर में लेके गए, वही अफराक सिद्दीकी के घर का कोई लेके गया। घर में उसको 5 बजे से बैठा के 7 बजे तक बैठाए थे। फिर उसकी देवरानी ने गई उसके घर में, उसके वहाँ से निकाल के लाई तो लेके आई मंदिर में आई, वो बताई कि मेरे को ऐसा है, पुलिस को फोन करो, हमको पुलिस का मदद मांगता है। तो ऐसा करके हम लोग उसको मंदिर में रखे। तो उनके आने के पहले हम पुलिस ने मदद की कि नहीं? किया ना पुलिस मदद। हाँ, तो कौन सा पुलिस स्टेशन है? ये वागले पुलिस वागले है? हाँ। तो आई, अंदर बैठाए थे, उसमें वो लोग घुस गए। पूरे लोग चप्पल पहन के माताजी के मंदिर में गए हैं और जाके वहाँ गाली गलौज, उनको बाहर निकालो, हम उनको खिलाते हैं पिलाते हैं, सब हम करते हैं, तो तुम्हारे पास वो मदद लेने के नेता लोग कोई आए थे ऐसा मेरे को पता चला? मालूम है क्या आपको कौन आए थे? नहीं, कोई नहीं आया था। नेता लोग कोई नहीं आया था। हमारे वागले का ही पुलिस लोग आए थे, वही सुलझाया और वही हमको लेके पुलिस चौकी गए, बोले चलो उधर। विजयजी, तुम्हाला सकल हिंदू समाजाचं नेतृत्व म्हटलं जातं, काय सांगाल की त्यांनी तुमच्यावर पण आरोप केलेत की आपण लहानपणाचे मित्र आहेत आणि तुम्ही असा कसा आरोप करता? नाही, त्यांना सर्वप्रथम जय श्रीराम. सध्या हजुरीची काय परिस्थिती आहे, हा आपला मुलगा आहे, हिंदू मुलगा आहे, त्याच्यासोबत काय झालं त्याचीही तुम्ही व्यथा ऐका. 2 महिन्या अगोदर माझ्यावरती वार झाले. बघू कुणी केले? अन्सार खान उर्फ पोचू बोलतो त्याला, इथं पण अंगावरती पण आहेत. असं काय वाद होते तुमचा? काय नाही वाद, बाथरूमला माझ्या भावाचा बर्थडे होता, सेलिब्रेट करत होता, अचानक मध्ये आल्याने हे केलं. रात्री 12:30च्या दरम्यान इंटरनल मला 4 टाके आणि बाहेरनं ना 9 टाके, इथं 5 टाके. हां, त्यांनी त्याच्यावरती पण ना केस काय केली माहिती का? 326, 324 आणि 323 लावले आणि 504 आणि 503 काहीतरी कोणावर केस लावले? त्या पोरावर. त्याने तो पोरगा 6 दिवसात सुटून 6 की 7 दिवसात सुटून नाक्यावरती उभा आहे. काय त्याची ॲक्शन एवढी घडली नाहीये. 307 लाख होता हाफ मर्डर. मी एकदम तुमचा काय त्यांचा वाद होता काय? नाही, काय वाद नव्हता. अगोदर त्यांनी पण याच्यामध्ये वार केले होते. आपला नवरात्री आम्ही सर्वांना हिंदू मुस्लिम एकत्र खेळतो, लहानपणी हे गेम घेतो नवरात्रीचे. काय काय गुन्हे वगैरे सगळे प्रूफ आहे का तुमच्याकडे? FIR वगैरे सर्व आहे सर्व आहे. आमच्याकडे सर्व FIR आहे. आमचा नवरात्राचा उत्सव चालतो, त्यात दरवेळी काही ना काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आणतात आणि आमच्या पोरांवर वार करून जातात. दरवेळी हे प्रॉब्लेम होत असतात आणि FIR सगळं असतं आणि ते पोरं 6 दिवसांनी सुटून आमच्या नाक्यावर उभे राहतात आणि परत ऐशोआरामध्ये आम्हाला ठसन देणार वरतून. असं कसं चालतं? त्याच्यावरनं ते आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्याच्या 2 भावांचा बड्डे होता, ते दोघांचं सॉल्व चालू होतं. हे लोक जाऊन त्यांना शिव्या बिव्या घालून, तिथं प्रॉब्लेम काय झाला, तो कॅमेरा ह्या साईडला आहे आणि कॅमेऱ्याच्या आतमध्ये झालं, म्हणजे आमच्या वाडीमध्ये झालं. ते वाडीच्या आतमध्ये झालं. कोणाचा वरद असतंय? वाडीमध्ये येऊन धमकी. कोणाचा वरद असतंय? हा, कोणाचा वरद असतंय? वरद असतं मराठीमध्ये. कोण आहे त्यांच्या पाठीशी? उनके पीछे कोण आहे? पाठीमागे कोण आहे आम्हाला एवढं माहित नाही नाही माहिती, पण ते खूप अतिच करतात सध्या ते दोघं जण. विजयजी काय सांगाल? नमस्कार, मी विजय त्रिपाठी. जे तुम्ही मला प्रश्न विचारला तो माझा मित्र होता का? 100% माझा मित्र होता, पण तो आता जिहादी झालाय. कारण की जेपर्यंत या भारतात अब्दुल कलामाच्या विचारधारावाले मित्र असतील तर तिकडे विजय त्रिपाठी त्यांचा मित्रच असणार. पण ज्या दिवशी जाकीर नाईक आणि अजमल कसाब सारखे विचार आले तर 100% मला बजरंगी बनावत लागेल. तुम्ही ज्यांच्यावर आरोप करताय ते फक्त विचारायला गेले होते. अशा तुमचेच सगळे हिंदू बांधव, त्या दिवशी सागर यादव वगैरे जे तुमचे सगळे मित्र आहेत, हे सगळे हिंदू बांधव सांगतात की ते फक्त विचारण्यासाठी गेले होते. पहिली गोष्ट विचारण्यासाठी. हमारे ऊपर बीती हमको पता है, उनको नहीं पता. वो बाहर के लोग हैं, उनको ऐसा लगता तो यहाँ पे आके रखे दिखाए 2-4 महीना कि यहाँ की स्थिति क्या है. आते जाते कैसे इतने कॉन्फिडेंस से बोल रहे हैं कि आप उनको उनका इतना ले रहे सरपंच. हम आपको ये बोलना चाहते हैं, यहाँ पे रह के दिखाइए कि यहाँ की स्थिति क्या है. यहाँ पे स्थिति भावुक की स्थिति है.
आदमी क्या करेगा यहाँ पे? हम तो ये सब विचार बना ले कि यहाँ पे छोड़ के जाने का विचार बना चुके हैं, चाबी रख के जाएंगे। 2 से 6 महीने के अंदर हम अपना घर यहाँ से बेच के जाने वाले हैं। 2 बजे 3 बजे लड़कियां 2 बजे 12 बजे बाथरूम जाती है, उधर वो बाथरूम के इधर 10 लड़के लोग बैठे रहेंगे, सिगरेट पी के लड़कियां के मुंह पे फूकते हैं। उनको कौन जाएगा घड़ी घड़ी उनसे पंगा लेने? इतना हमको डर है कि लड़कियों को कुछ हो ना जावे। ये सामने बाथरूम के पास। ओके विजय, आता हा प्रॉब्लेम स्थानिक लोकच सांगतात आहे ना, तर मी सांगतोय. आज हजुरीत अशी परिस्थिती आहे का हिंदू बांधवांवरती एवढे अन्याय होतात आणि यांना पडलं आहे का ते माझे मित्र होते का नव्हते, त्यांनी जिहादीचा साथ दिला. एका बलात्कारीचा समर्थन करणारा हा बलात्कारी आणि आरोपीच असतो. त्यांनी त्यांच्या समाजाच्या मुलासाठी तो मागणी करायला आला. अरे तुला मंदिरात यायचं होतं तर तू चप्पल काढून आला असतं विचारायला. 4 तुझ्या घरातल्या महिला पाठवले असते की अरे जाऊन विचारा तिकडे काय झालं. तू चप्पल न काढता आत आला, त्याच्यानंतर तुम्ही काय दादागिरी केली. हा मुलगा व्हिडिओमध्ये दिसतोय. हे जेवढी लोक हे हजुरीचे स्थानिक लोक आहेत आणि या लोकांना विजय त्रिपाठीपेक्षा आज मी हिंदू आहे. मला धर्म आणि दोस्तीमध्ये पहिले मला माझा धर्म हा प्रथम आहे. एखाद्या जिहादी व्यक्तीसारखी विचारधारा ही हिंदूंची विचारधारा नसते. हे जेवढी लोक आहेत आज यांनी जे केलं आहे हे कृत्य हा निंदनीय आहे. आणि विजय त्रिपाठीपेक्षा आज हिंदू समाजावरती हजुरीमध्ये किती अन्याय होता ते तुम्हीच बघितलंय, मी बोलत नाहीये. आज हा 30 वर्षाचा मुलगा आहे, याचं आयुष्य बरबाद करून टाकला. आयुष्यभर त्याला काय वजन उचलता येणार नाही. 6 दिवसात ते मुलं सुटतात आणि ज्या माणसाने त्या महिलेवरती, हिंदू महिलेवरती अतिप्रसंग केला तो दुसऱ्या दिवशी सुटला. मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय की इकडे जेव्हा हिंदूंवर काय होतं ना तर ते दुसऱ्या दिवशी सुटतात, तिसऱ्या दिवशी सुटतात. नंतर आपल्याच हिंदूंना सांगतात की अरे क्या हुआ, कुछ हुआ क्या, कुछ नहीं हुआ. ही मानसिकता आज इकडे तयार झालेली आहे. कमेंट येते, अरे विजय तेच मुस्लिम पोरं तुझ्यासोबत असतात ना, उमान शेख आणि सर्व. अरे उमान शेख मी सांगितलं ना, प्रत्येक मुस्लिम जो अब्दुल कलामांचे विचारधारेचा आहे तो 100% मित्र ठेवण्यासारखा आहे. पण एका जिहादी बलात्कार प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला मदत करणाऱ्या, तुम्ही जे आरोप करताय, ज्या व्यक्तीवर आरोप करताय, ज्या व्यक्तीने छेडखानी केली किंवा चुकीचा प्रकार केला असं म्हणताय, त्याच्यावर काय कारवाई आता झाली? त्याच्यावर कारवाई झाली ना, तो दुसऱ्या दिवशी सुटला. मी आता पण स्पष्ट सांगू इच्छितो का इथे एवढा मोठा प्रकार झाला, कोणताही नेते मंडळी हिंदूंसाठी आली नाही. काही नेते लोक आले होते असं समजलं सूत्रांकडनं. कोणाला हे सर्व कोणच नेता नाही आलं, कोणच नाही. यांना विचारली मदत नाही, पोलीस प्रशासनाकडून कुठलीही मदत नाही, कुठल्या नेत्याकडून आम्हाला कुठलीही मदत नाही. 15,000 रुपया बेल, ऐसा 15,000 जेल फिर पुराना खेल. 15,000 जमा करके कुछ बेल ऐसा बोला जा रहा है की 15,000 में मुचले पे जमानत हो जा रही है. काय आता सरकार हा फक्त मुद्दा असा आहे, पोलीस प्रशासनाकडे काय मागणी नाही, हा मुद्दा फक्त असा आहे का इथे राहणारा हिंदू हा किती खौफमध्ये राहतो हा दाखवण्याचा प्रयत्न आहे. हिंदू मुस्लिम विषय नाही आहे, तो जिहादी झालाच आहे. त्यांनी जिहाद करणारा म्हणजे प्रयत्न करणाऱ्याला समर्थन करतोय तो, आणि त्याच्या समर्थनासाठी आपले हिंदू बांधव उतरतात. हे किती निंदनीय आहे. अरे धर्म प्रथम असतो, त्यांनी ते सिद्ध केलं म्हणून त्या मुलासाठी तो मंदिरात आला चप्पल घालून. खोटं बोलतात आहे हे स्थानिक लोक, खोटं बोलतात आहे हे. कालचे ते बाहेरून आले ते लोक खोटं बोलतात आहे. हेच स्थानिक आहेत ना. मी यांना शिकवलंय, मी यांना पडवलंय, हे स्वतः समजदार आहेत. तुम्ही विचारू शकता ना सर्वांना. तो मुलगा परवा जेव्हा आम्ही आलो इथं बैठक केला तो रडत होता, बोलतो दादा माझं आयुष्य संपला, कारण की तो मुलगा 7 दिवसात सुटलाय. आज ही परिस्थिती हजुरीत आहे. आम्हाला हे जे एवढे हिंदू आहेत त्यांची चिंता होते. विजय, तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करता, काय समोरच्या ज्यांच्यावर तुम्ही तक्रार करताय त्यांच्या कुणाचा वरद असते? त्याला कोणाचा वरद असते ते पूर्ण ठाण्याला माहिती आहे. आणि आता त्यांना हिंदूंची गरजच नाहीये. ते असे दाखवण्यामध्ये ते नेते मंडळी लागलेले आहेत. आज जो प्रकार घडला तो अकृत्य करणाऱ्या माणसाला समर्थन हे लोक देऊ कशी शकतात? आणि हे लोक त्याला समर्थन देऊन त्याच्यासाठी ताकद लावतात का त्याच्यावर कारवाई नाही झाली पाहिजे, तो सुटला नाही पाहिजे, हे नाही झालं पाहिजे. आणि आपल्या लोकांवरती एवढा अन्याय. आज आम्ही लोक एवढा प्रयत्न करतोय का त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, इकडचे हिंदू एकत्र आले पाहिजे, त्यांच्यावरती काय अन्याय नाही झाला पाहिजे. आज बघा हे लोक रूम सोडून विकून जायला तयार झालेत. ही परिस्थिती असं वाटतं आता पाकिस्तानात आलोय आपण. सुरक्षित रूम बेच के जाना ही पड़ेगा ना सर. ही खरी परिस्थिती, मला हेच दाखवायचं होतं. बोल, काय नाव आपलं? मी रॉकी हिंदुस्थानी सामाजिक कार्यकर्ता आहे. 23 तारखेला जी घटना घडली 23 जूनच्या दिवशी, तेव्हा स्वतः मला इकडचे एक स्थानिक, इकडचा राहणार रहिवासी, विश्व हिंदू परिषदचा कार्यकर्ता आहे राकेश सरोज यांनी फोन केला. अशी घटना घडली. म्हटलं स्थानिक विषय, नक्की विनयभंग झाला का छेडछाड, आधी माहिती घ्या.
आणि ते बोलले नाही अशी गोष्ट खरी आहे. मी स्वतः त्यावेळी पोलीस स्टेशनला आलो आणि ज्या महिलेला छेडलं त्यांनी, विनयभंग करण्याचा प्रयत्न आहे, त्या महिलेला मी स्वतः जाऊन भेटलो. त्या पोलिसांच्या समोर ती जबाब देत असताना मी पोलिसांना म्हटलं मला 2 मिनिटं फक्त त्या महिलेशी बोलू द्या. तेव्हा त्या महिलेला मी म्हटलं आपण घाबरू नका, जे घडले ते सत्य वास्तव तिथे सांगा, आम्ही सर्व सोबत आहोत, राजकारण विरहित माणूस म्हणून तुमच्या समोर. आणि पत्रकार बंधू तुम्हाला एक विनंती करू इच्छितो, हिंदू मुसलमान नाही, हिंदू एक अशी संस्कृती, एक परंपरा आहे ज्याच्यात जात पात धर्म भेद नसतो, माणुसकी असते. आणि या माणुसकी नात्याने सर्व विविध संस्था संघटना पक्षात जातीची लोक इथे एकत्र आलेले आहे. आणि हा विषय आहे एक स्त्रीचा सन्मानाचा, हा विषय आहे मंदिर सन्मानाचा. आणि याच्या विरोधामध्ये जो काही वाईट कृत्य करेल तो कुठल्या राजकीय पक्षाचा असेल त्याच्या विरोधात आम्ही स्वतः उतरणार. मी स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर नगरमधून आलेलो आहे आणि इकडच्या 1995 पासून ते आतापर्यंत मी प्रत्येक घरातल्या हिंदू व्यक्तींना ओळखतो. मी विश्व हिंदू परिषदेचे इथे कार्य केले, हिंदू महासभेचं काम केलंय, पण आम्ही आतापर्यंत हिंदू मुसलमान तणाव कधी वाढवला नाही. याच्या अगोदर जेवढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होऊन गेले त्यांना देखील इकडच्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, हिंदुत्ववादी लोकांना माहिती आहे. आणि समस्त हिंदू समाजाच्या वतीने सर्व लोक एकत्र आली आहेत. त्या महिलेचा विनयभंग झाला. जर तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता, पक्ष बाजूला ठेवा, या मंदिरात आल्यावर पक्षाची आणि संघटनेची पादत्राणे मी बाहेर काढून आलो, हिंदू म्हणून इथे एकत्र आलो. मी स्वतः ख्रिश्चन आहे पण मी हिंदू संस्कृतीला मानतो, आमच्या जात पात धर्मभेद काही नाही. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानणार आहे. मंदिराचा अपमान, महिलाचा अपमान हा बिलकुल कदापि सहन केला जाणार. इकडच्या मुख्यमंत्र्यांना मी विनंती करू इच्छितो, जर तुमच्या तो पक्षाचा पदाधिकारी जो कोणी या महिलेची विटंबना किंवा विनयभंग करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला होता त्याला वाचवण्यासाठी म्हणून किंवा त्याच्या बाजूने उतरला, पहिला त्याचा पक्षातनं निलंबित करा, ही आमची मागणी आहे. आम्ही हिंदू म्हणून मतदान देतो. या ठिकाणी पाहू शकतो की एक गंभीर प्रकार यांनी हा या स्थानिक नागरिकांनी उघडकीस आणलेला आहे की महिलेचा विनयभंग आणि चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला असा आरोप थेट त्यांनी केलेला आहे. आणि मात्र तो आरोपी सुटलेला आहे ना, काहीतरी सुटलेला आहे, त्याच्यावरती काही कारवाई झाली नाही. त्या आरोपीला वाचवण्यासाठी खूप राजकीय व्यक्ती ताकद लावतात आहे का तो वाचला पाहिजे, त्याला संरक्षण भेटला पाहिजे. आणि आपल्याच वाहिनीवर मी एक बघितलं, तुमची बातमी परवाची मी पाहिली, त्यात काही हिंदू बंधू आपले होते, त्यांनी एक प्रश्न विचारला, आज महाआरती ठेवले, इतके दिवस हिंदू झोपला होता. अरे तुम्ही झोपलेले नाही, तुम्ही झोपण्याचं सोंग आणले. ही जागृत हिंदू आहेत आणि जो हिंदू विरोधी आहे त्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतो. हिंदू कधी झोपलेला नाही, निद्रिस्त ही लोक आहेत. आणि आज एक सांगतो, त्याच्या बाजूने जी मंडळी उभे तो कुठल्याही पक्षाचा असेल, यांचा मित्र असेल, यांच्या दिवाळीला गेले असेल, ईदला तो त्यांचा मैत्रीचा विषय, पण हा धर्म सन्मानाचा विषय. आम्ही छत्रपती शिवरायांना, राणा प्रतापला, गुरु गोविंदला मानणार आहे. महिलेचा सन्मान हा जपलाच पाहिजे. ती मुसलमान स्त्री असेल तर आमची भगिनी आहे, ती ख्रिश्चन असेल तर आमची भगिनी आहे. ज्या मुलाने कृत्य केलंय त्याचं नाव शहजाद शेख आहे आणि अशा शहजाद शेख आणि त्याला खतपाणी घालणाऱ्या ही ज्या औरंगाबादची पिलावळ माननीय मुख्यमंत्री ठेचली नाही. गंभीर आरोप या ठिकाणी. माझा म्हणणं फक्त एवढंच आहे, त्याला हिंदू मुस्लिम न बघता हिंदूंवरती काय अन्याय होते ते बघावं. आणि मी हिंदू आहे आणि मला कोणाला कोणत्याही गोष्टीचं एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. मी माझ्या समाजासाठी कायम उभा राहणार आहे आणि कधीही राहणार. जय श्रीराम. आपण पाहू शकतो की हजुरी विभागातून लाईव्ह दृश्य पाहत होतो, जी काही निंदनीय घटना घडली होती असा आरोप करत या ठिकाणी मात्र त्या व्यक्तीला जे आहे ते दुसऱ्या दिवशी सोडण्यात आलं, असा देखील यांनी खळबळजनक खुलासा केलेला आहे. ती व्यक्ती कोणत्याही धर्म आणि जातीचे असेल व्यक्ती, जर त्यांनी हे कृत्य केलं असेल तर जे आपलं पोलीस स्टेशन आहे, वागळे पोलीस स्टेशन नेहमीच सक्रिय असतं, ते नक्कीच त्याला शासन करतील. व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर एकनाथराव शिंदे यांचा हा मतदारसंघ आहे, कोपरी पाचपकडी मतदारसंघ आहेत. त्यांच्या मतदारसंघात जर अशी गोष्ट घडत असतील तर नक्कीच ते लक्ष देतील अशी आशा आपण या ठिकाणी व्यक्त करूया. MS04 मीडिया, ठाणे. जर लवकरच त्याच्यावर कारवाई झाली नाही तर भविष्यात एक आंदोलन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. जय श्री. वंदे मातरम.